श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 10 जून अगदी 1-2 दिवसावर आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांची म्हणजे आपल्या स्त्रियांची, आपल्या सर्व सौभाग्यवती स्त्रियांची एकदम उत्सुकता वाढलेली आहे की वटपौर्णिमा आलेली आहे, व्रत धरायचे आहे, कुणी मेहंदी काढतं, कुणी बांगड्या भरून येतं। प्रत्येक ठिकाणी आपापली अशी एक वेगळी पद्धत असते। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या भागात किंवा आपल्या कुटुंबाची जशी परंपरा आहे तशा पद्धतीनेच तुम्ही पूजा करावी। आम्ही कोणीही कुठलीही माहिती दिली आणि जर तुमच्या घरामध्ये ती चालत नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही पूजा करू नये। तर तुमची आई किंवा तुमच्या सासूबाई ज्या पद्धतीने आजपर्यंत करत आलेल्या आहेत त्या पद्धतीनेच पूजा करावी। आता काही ठिकाणी वटपौर्णिमेची पूजा हे नसते, म्हणजे काय म्हणतात त्याला, चालत नाही केलेली किंवा पावत नाही म्हणतात, किंवा आमच्या इथे ती रुजू नाही म्हणतात। अशा स्त्रिया म्हणतात की नाही मला करायचीच आहे। तर असं नाही। जर तुमच्या घरातली माणसं तुम्हाला सांगत असतील की आपल्या इथे या पूजेची पद्धत नाहीये किंवा आपल्याला ती नाही रुजू होत तर तुम्ही ती करू नका। आणि जर तुमच्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई ही संपूर्ण जर तुमचं घर करत आलं असेल तरच तुम्ही ती पूजा करा। जसं गणपतीचं असतं बघा, काही घरामध्ये पूर्वापार नाहीच बसवत, काहीतरी त्रास झालेला असतो, त्या घरामध्ये असंच सांगितलं जातं की तुम्ही नका करू। असं नाही की यानं काही वाईट होईल, पण शेवटी परंपरा मोडू नका। आपल्या जुन्या ज्या परंपरा, जुन्या रूढी आहेत त्याला धरून पुढे जावा आणि त्याच रूढी तुम्ही तुमच्या मुलांना देखील शिकवा। आता जरी तुम्ही पूजा करणार नसाल किंवा मी पूजा करणार नसेल तरी त्या दिवशीचे महत्त्व आपल्या मुलींना, आता हा सण आहे मुलींचा, बायकांचा, मग तो सण आपल्याला मुली विचारतात आई आज काय आहे, तेव्हा आपण त्यांना म्हणतो काही नाही, तुला काय करायचंय। तर असं करू नका। त्या लहान मुलींना, किती वर्षाच्या तुमच्या मुली असू दे ज्या बोलणाऱ्या आहेत, त्यांना समजून सांगा की या दिवशी साक्षात यमराज कोण आहे हे त्यांना सांगा। यमराजाकडून सती सावित्रीने आपल्या पतीचे प्राण कसे हिरावून आणले होते, कशी ती पतिव्रता होती, पतिव्रता म्हणजे काय, हे सगळं त्या मुलींना तुम्ही आत्तापासून समजावून सांगा। त्यांना त्यातलं निम्मच कळेल किंवा काहीच कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही ओळीने 5-6 वर्ष सांगाल तेव्हा त्या सासरी जाऊन त्यांना या गोष्टीवरनं कोणी बोलणार नाही की तुला तुझ्या आईने काही शिकवलंच नाही। म्हणून तुम्ही करा किंवा नका करू, पण प्रत्येक सणावारांची माहिती आपल्या मुलींना तरी किमान नक्की देत जा। मुली जर हे व्रत धरू बघत असतील, आता 15, 16, 17, 18 वर्षाच्या मुलींना सगळं समजतं बघा की आई हे व्रत कशासाठी असतं, हरताळिका म्हणा हे, तर त्यांची इच्छा असेल ना त्यांना धरू देत। कारण अध्यात्मात जाणारी मुलं आजकाल खूप कमी होत चालली आहेत। आपण देवापुढे बसतो पण मुलं फोनच घेऊन बसतात। मुलांना देवधर्म हा काही राहिलाच नाहीये, तर तुम्ही त्यांच्यामध्ये टाकण्याचा तो प्रयत्न करा। आता हा झाला व्हिडिओच्या बाहेरचा भाग। आता व्हिडिओकडे वळूया। वटपौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठावे, केस स्वच्छ धुवावेत, केस धुतल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे, सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुळशी मातेला पाणी घालावे, त्यानंतर उंबऱ्या दरवाजाचे पूजन करावे, शक्य असेल उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे, शक्य नसेल उंबऱ्या स्वच्छ धुवून हळदी कुंकू फक्त उंबऱ्याला व्हावे, फूल व्हावे, दिवा लावावा, रांगोळी शक्य असेल तर रांगोळी काढावी। पावसाळ्याचे दिवस आहेत, नसेल शक्य काहीच हरकत नाहीये। त्यानंतर देवपूजा करावी। देवपूजा करून झाल्यानंतर ज्यांना झाडाच्या इथे जाणं जमणार नाहीये, मी कालही सांगितलं फांदीची किंवा छोट्या रोपाची पूजा चुकूनही करू नका। मी काल तुम्हाला उदाहरणही दिलं की आपला हात मोडला तर चालेल का, तसंच झाडाचं आहे, ज्या फांदीमध्ये प्राणच नाहीये त्याची पूजा करून तुम्ही तुमच्या पतीचे प्राण प्रार्थना कशी करू शकता। त्यामुळे करायचं असेल रितसर करा, नसेल जमत तर मी तुम्हाला पुढे पद्धत सांगणार आहे, त्या पद्धतीनं करा। आता ज्या स्त्रिया झाडाच्या इथे जाणार आहेत त्यांनी 12च्या आत झाडाच्या इथे जा आणि तुम्हाला ताटामध्ये काय काय साहित्य ठेवायचं आहे, हळदी कुंकू, एक तो बांगड्यांचा सेट, ते सगळं येतं बघा, ते पूर्ण म्हणजे सेटच मिळतो तो, आणि जे सुती धागा असतो तो घ्यायचा आहे। त्यानंतर हिरवे वस्त्र घ्यायचे आहे, म्हणजे छोटा एक ब्लाउज पीस घ्यायचा आहे, नारळ, गहू, आंबा,
एवढ्या साहित्याला महत्व आहे। त्याचबरोबर तुम्हाला फुल हे घ्यायचं आहे, कापसाचे वस्त्र घ्यायचे आहे, तुपाचा दिवा घ्यायचा आहे, कापूर घ्यायचे आहे, थोडेसे पाणी घ्यायचं आहे, चणे आणि गुळ घ्यायचे आहे, हे तुम्हाला साहित्य सोबत घ्यायचे आहे। काडेपेटी उदबत्ती घ्यायची आहे। हे सर्व साहित्य घेऊन झाडाला जवळ असेल तर बिन चप्पलचे जा, पण कसं आहे शेवटी पायाला दुखापत होणे वगैरे यापेक्षा चप्पल घालून जा आणि झाडाच्या इथे लांब चप्पल काढून ठेवा। त्यानंतर सगळ्यात आधी झाडाला पाणी वाहा, पाणी वाहिल्यानंतर हळदी कुंकू लावा, चणे गुळ याचा फुटाण्याचा नैवेद्य दाखवा, गणपती पूजन करून घ्या, दिवा बत्ती कापूर जे काही नेलं असेल ते लावा। 7 प्रदक्षिणा 7 वेढे दोऱ्याचे घालत तुम्हाला करायचे आहेत। प्रदक्षिणा ही उजव्या बाजूने डावीकडे जायचे आहे, डाव्या बाजूने म्हणजे उलटी प्रदक्षिणा घालायची नाही, तुमच्या उजव्या हाताने डावीकडे अशी प्रदक्षिणा घालत 7 वेळा तुम्हाला धागा गुंडाळायचा आहे आणि तो जो उरलेला असतो तो त्यातच ठेवायचा किंवा पूर्ण गुंडाळला तरीही चालतो, फक्त तो कधी कट करू नये एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर तिथे सगळ्या ज्या बायका आहेत त्यांनी एकमेकीची ओटी भरा, ओटीचं सामान एका स्त्रीला द्या, बाकीच्यांना हळदी कुंकू साखर फुटाणे जे काही तुम्ही नेलं आहे ते द्या। मोठ्या असतील त्यांना नमस्कार करा, लहान असतील त्यांना जवळ घ्या। म्हणजे हे सगळं करा। हे केल्यानं तुम्हाला असं नाहीये की फक्त नवऱ्यासाठीच करायचंय का, तर नाही, फक्त एकच दिवस वडाच्या झाडाला गुंडाळून बसलं म्हणजे तुमच्या पतीचे आयुष्य वाढणार आहे का, तर नाही, फक्त तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करा आणि माझ्या कुटुंबाला दीर्घायुष्य द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आता ही झाली पद्धत। आता तोपर्यंत उपवास करायचा जोपर्यंत पूजा करतो। आता काही ठिकाणी कसं आहे संपूर्ण दिवस त्या रात्री सुद्धा व्रत धरले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो। तुमच्या इथे तशी पद्धत असेल तुम्ही तसंही करू शकता, तर जशी पद्धत आहे त्याप्रमाणे करा। खिचडी फलाहार दूध हे सगळं तुम्ही घेऊ शकता। आता घरी पूजा कशी करावी, तर सगळ्यात आधी लक्षात घ्या, तुम्हाला जर मासिक पाळीचा 4था दिवस आहे तर तुम्ही पूजा करू नका, तुम्ही हात जोडून प्रार्थना करा। सुतक आहे हात जोडून प्रार्थना करा, बाळंतीण आहात हात जोडून प्रार्थना करा, गरोदर आहात हात जोडून प्रार्थना करा। उगाचच व्रत धरून पोटातल्या बाळाला त्रास देऊन त्याला आपल्याला पित्त होणार त्याला होणार हे सगळं करू नका। 1 वर्ष गेलं म्हणजे आयुष्य संपलं का, नाही, पुढच्या वर्षी तुम्ही हे धरू शकता सगळं। तर हे तुमच्या प्रश्नांची उत्तरं। पिरियडच्या 4थ्या दिवशी चालत नाही, 5वा दिवस असेल केस धुवून तुम्ही करू शकता। 4थ्या दिवशी घरात बसून प्रार्थना करा, गुगलला कहाणी काढा आणि ती वाचा। आता घरी पूजा कशी करावी, तर वडाच्या झाडाचे चित्र किंवा वडाच्या झाडाची रांगोळी काढावी, तेही नाही जमलं देवासमोर तुपाचा दिवा उदबत्ती लावून तुम्हाला कथा वाचायची आहे आणि फक्त नमस्कार करून जे काही तुमच्या मनात आहे ते बोलायचं आहे आणि एका सवाष्णीची घरी आलेल्या या दिवशी तुम्हाला ओटी भरायची आहे। ही आहे घरच्या पूजेची पद्धत। शक्य असेल दिवसभर व्रत करा, शक्य नसेल फक्त पूजा करेपर्यंत व्रत करा। अशा पद्धतीने खेळीमेळीने कुठलंही टेन्शन न घेता जमेल तशी मोडकी तोडकी साध्या पद्धतीने पूजा करा। काहीच जमत नसेल कालच सांगितलं देवापुढे नमस्कार करा, दिवाबत्ती लावा आणि रोजच दीर्घायुष्य मागा। एकच दिवस नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी रोजच दीर्घायुष्य मागा। तीच खरी म्हणजे मी तर म्हणेन पतिव्रता की एकच दिवस का रोज म्हणा की माझ्या पतीला माझ्यापेक्षाही जास्त आयुष्य लाभू दे, असं तुम्ही रोज म्हणू शकता। ज्यांना खरंच या व्रताची ओढ आहे किंवा ज्यांना खरंच हे व्रत आवडतं आणि खरंच हे स्त्रियांसाठी हे व्रत म्हणजे वरदान आहे। आता मारवाडी लोक किंवा बिहारी लोक यांच्याकडे जशी करवा चौथ असते तसं आपल्याकडे या व्रताला अत्यंत जास्त महत्व आहे। त्यामुळे हे व्रत करा। या दिवशी मेहंदी काढा, मुलींना पण मेहंदी काढा, हिरव्या बांगड्या आठवणीने भरा, पैंजण जोडव्या नेल पेंट जे काही तुम्हाला आवडतं, टिकली मोठी कानातले हे सगळं काही घाला, साज शृंगार करा, गजरा। या दिवशी जेवढं तुम्हाला वाटेल ना तेवढं तुम्ही छान नटून छान हळदी कुंकू करा। म्हणजे करल ना तेवढं कमी आहे, असं नाहीये की हे केलं तरच होईल किंवा साधी सुद्धा 2 हात जोडलेले सुद्धा देव स्वीकारेल आणि हे सगळं केलेले सुद्धा देव स्वीकारेल। त्यामुळं तुम्हाला जे काही सांगितलं आहे माझ्या मते लक्षात आलं असेल तर अशा पद्धतीने वटपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे।
पुन्हा भेटेन एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत। व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।